नमस्कार. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. डॉक्टर रवी खेतमर यांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे आपण 10 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांच्या पोषणाचा पाया नेमका कसा असावा हे समजून घेणार आहोत. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाचा हा टप्पा कोणत्याही पालकांसाठी खूप निर्णायक असतो आणि याच टप्प्यामागचं विज्ञान अगदी सोप्या भाषेत उलगडून सांगण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. बरं, आता या विषयात सखोल माहिती घेताना प्रत्येक पालकाला पडणारा एक सगळ्यात मोठा प्रश्न समोर येतो, तो म्हणजे या 10 ते 15 वर्षे वयोगटातल्या मुलांनी नेमकं काय खाल्लं पाहिजे. हा प्रश्न फक्त भुकेपुरता मर्यादित नाहीये, तर तो मुलांच्या शरीरात वेगाने बदलणाऱ्या जैविक गरजांशी जोडलेला आहे. याच वयात त्यांच्या शरीरात असे काही बदल घडत असतात ज्यासाठी योग्य अन्नाची निवड करणं हे एक मोठं आव्हान ठरू शकतं. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा आपण अत्यंत सोपी आणि प्रॅक्टिकल ठेवली आहे. आपण 4 मुख्य गोष्टी पाहणार आहोत. 1. वाढीच्या वयातलं पोषण. 2. रोजचा आदर्श आहार. 3. कोणते पदार्थ अजिबात द्यायचे नाहीत. आणि 4. शेवटी पालकांसाठी काही खास टिप्स. विज्ञानापासून ते थेट आपल्या स्वयंपाकघरापर्यंत हे एक अतिशय उपयुक्त मार्गदर्शन असणार आहे. सुरुवात करूया पहिल्या भागापासून. वाढीच्या वयातील पोषण म्हणजेच मुलांच्या विकासाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा. तुम्हाला माहितीये का, ही 10 ते 15 वर्षांची जी वेळ असते ना, ती मुलांच्या आयुष्यातील खरोखरच एक प्रचंड मोठी सुवर्णसंधी असते. याच काळात त्यांची उंची, इम्युनिटी आणि मेंदूचा विकास अगदी वेगाने होत असतो. पण विचार करा, जर या वाढीच्या टप्प्यावर मुलांना योग्य प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न आणि जीवनसत्व मिळाली नाहीत तर काय होईल? अगदी सोपं आहे. अशक्तपणा येऊ शकतो, अभ्यासातली एकाग्रता कमी होऊ शकते आणि मुलं सतत आजारी पडू शकतात. काही वेळा उंची खुंटते किंवा मुलं एकतर खूप लठ्ठ होतात, नाहीतर अतिशय कमकुवत. म्हणूनच या वयात पोषणाकडे योग्य वेळी लक्ष देणं इतकं महत्त्वाचं आहे. आता वळूया दुसऱ्या आणि सगळ्यात प्रॅक्टिकल भागाकडे. रोजचा आदर्श आहार म्हणजे मुलांच्या संपूर्ण दिवसाचं नियोजन नेमकं कसं असावं. इथे आपण मुलांच्या संपूर्ण दिवसाचं एक मस्त वेळापत्रक पाहतोय, अगदी सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत. सकाळी उठल्यावर नाश्ता, मग मधल्या वेळेत काहीतरी हलकं खाणं, दुपारचं जेवण, संध्याकाळचा स्नॅक आणि शेवटी रात्रीचं जेवण. हे असं नियोजन केल्यावरनं व्यस्त कुटुंबांसाठी आहार मॅनेज करणं खूप सोपं जातं आणि या क्रमाने गेल्यामुळे मुलांच्या शरीराला दिवसभर अगदी योग्य ऊर्जा मिळत राहते. आता सकाळच्या नाश्त्याबद्दल बोलायचं झालं तर डॉक्टर खेतमर यांचा पहिला आणि एकदम कडक नियम आहे, नाश्ता अजिबात स्किप करायचा नाही. पोहे, उपमा, इडली, दह्यासोबत एखादा गरमागरम पराठा, अंडी किंवा ड्रायफ्रुट्स घातलेलं दूध आणि हो, सोबत शेंगदाण्याची चटणी किंवा केळी आणि सफरचंदासारखी फळे. हे सगळे पदार्थ केवळ चवीलाच भारी नाहीत, तर त्यांच्यातून सकाळच्या वेळेत शरीराला भरपूर प्रोटीन आणि कॅल्शियम मिळतं, जे दिवसाच्या दमदार सुरुवातीसाठी अगदी मस्ट आहे. पण शाळेतल्या डब्याचं काय? आजकाल मुलं शाळेत डब्यात बहुतेक वेळा पॅकेटबंद पदार्थच नेतात. पण त्याऐवजी हे पौष्टिक आणि ऊर्जा देणारे पर्याय बघा. ताजी फळं, भाजलेले फुटाणे, सुका मेवा, घरी बनवलेलं सँडविच किंवा मोड आलेली कडधान्य. आजकालची मुलं जे पॅकेटबंद जंक फूड खातात आणि जे त्यांनी खरोखर खायला हवं, यामधला हा फरक अतिशय स्पष्ट आणि महत्त्वाचा आहे, नाही का? दुपारचं जेवण कसं असावं? रोजच्या ताटात पोळी किंवा भाकरी, वरण भात, हिरव्या पालेभाज्या, भरपूर सॅलड आणि दही हे तर असायलाच हवं. आणि या संतुलित आहारासोबतच आठवड्यातून 2 ते 3 वेळा पनीर, अंडी किंवा जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर चिकन आणि मासे यांचा समावेश केल्यास वाढत्या शरीराला लागणारं अतिरिक्त प्रोटीन अगदी सहज मिळून जातं. संध्याकाळी जेव्हा मुलांना अचानक भूक लागते ना, तेव्हा जंक फूडकडे वळण्यापासून त्यांना कसं थांबवायचं? तर त्यासाठी हे एकदम सोपे आणि हेल्दी ऑप्शन्स आहेत. 1 ग्लास दूध, एखादी मस्त फ्रूट स्मूदी, मखाणा, शेंगदाण्याची चिक्की, उकळलेले मक्याचे दाणे किंवा गरमागरम सूप. या संध्याकाळच्या स्नॅक्समुळे मुलांची भूकही भागेल आणि शरीरात कचरा जाण्याऐवजी योग्य पोषणही जाईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, रात्रीचं जेवण नेहमी हलकं आणि लवकर घ्यायला हवं. एखादी गरम खिचडी, पोळी भाजी, वरण भात किंवा सूप आणि चपाती. झोपण्यापूर्वी पचायला जड असलेले पदार्थ पूर्णपणे टाळायचे आहेत, कारण योग्य पचनासाठी आणि शांत झोपेसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची शारीरिक गरज आहे, जी आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. आता आपण आलो आहोत तिसऱ्या भागात. इथे आपण पाहणार आहोत की कोणते पदार्थ मुलांच्या आहारातून ठामपणे वगळले पाहिजेत. आहाराची मर्यादा निश्चित करणं अत्यंत गरजेचं आहे. आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये मुलांच्या विकासाला ब्रेक लावणारे हे 5 मोठे धोके आहेत. कोल्ड ड्रिंक्स, चिप्स आणि पॅकेट फूड, मोबाईल आणि जंक फूडचं डेंजरस कॉम्बिनेशन, एनर्जी ड्रिंक्स आणि प्रमाणाबाहेर खाल्ले जाणारे बेकरीचे पदार्थ जसं की केक किंवा पेस्ट्रीज.
हे पाचही घटक ना एक प्रकारे मुलांच्या आरोग्याचे छुपे शत्रूच आहेत. यातल्या पहिल्या 2 गोष्टींबद्दल थोडं सविस्तर समजून घेऊया. कोल्ड्रिंक्समध्ये असलेली अतिप्रमाणातली साखर थेट लठ्ठपणा आणि दातांच्या समस्यांना आमंत्रण देते, तर दुसरीकडे चिप्स आणि इन्स्टंट नूडल्समध्ये असलेले अनहेल्थी फॅट्स आणि अतिरिक्त मीठ मुलांच्या आरोग्याचं थेट नुकसान करतं. ह्या गोष्टी दिसायला साध्या वाटत असल्या तरी त्यांचे परिणाम मुलांच्या आरोग्यावर खूप गंभीर होतात. आणि हा आहे सगळ्यात मोठा स्क्रीन टाइम ट्रॅप. हे बघा, या वर्तणुकीबद्दल अतिशय स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. तासनतास मोबाईल पाहणं आणि त्यासोबत सतत काहीतरी जंक फूड खात राहणं हा एक अतिशय विषारी संयोग आहे. यामुळे मुलांची शारीरिक हालचाल अगदी शून्य होते आणि परिणामी त्यांचं वजन खूप वेगाने वाढायला लागतं. हा विळखा वेळेतच समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे. चला आता वळूया आपल्या शेवटच्या आणि चौथ्या भागाकडे, पालकांसाठी काही अतिशय उपयुक्त आणि खास टिप्स. डॉक्टरांचा हा अतिशय मोलाचा सल्ला आहे की मुलांचं आरोग्य फक्त अन्नावर अवलंबून नसतं, तर जेवतानाच्या वातावरणावरही असतं. मुलांना कधीही जबरदस्तीने भरवू नका. जेवताना टीव्ही किंवा मोबाईल पाहण्यास सक्त मनाई असली पाहिजे. मुलांना रोज बाहेर जाऊन मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या. त्यांचं पाणी पिण्याचं प्रमाण वाढवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना नेहमी ताजं आणि घरगुती अन्नच खायला द्या. ह्या काही महत्त्वाच्या सवयी आहेत ज्या आरोग्यासाठी अतिशय गरजेच्या आहेत. डॉक्टर रवी खेतमर यांचा हा विचार मला खूप आवडला. ते म्हणतात, निरोगी मुले म्हणजे निरोगी भविष्य. किती खरं आहे ना हे. हा विचार आपल्या सर्वांसाठी एक खूप मोठा संदेश आहे. आज आपण मुलांना ज्या आरोग्याच्या सवयी लावू तेच त्यांच्या उद्याच्या यशाचं आणि सुदृढ आयुष्याचं बीज असणार आहे. तर या सगळ्या सविस्तर माहितीनंतर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. या संपूर्ण पोषण आराखड्यातून असा कोणता एक बदल आहे जो तुम्ही आजच, अगदी आजपासूनच तुमच्या घरात अंमलात आणणार आहात? तो नाश्ता न चुकवण्याचा नियम असो किंवा जेवताना मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय असो, यावर नक्की विचार करा आणि लगेच कृती करा. ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. निरोगी रहा आणि नेहमी शिकत रहा.